नमस्कार. आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण आवळ्याचं मोरावा करणार आहोत. तर आपण ते प्रथमतः शिजून घ्यायचे आहे. त्यामध्ये 1-1.5 तांब्या पाणी टाकायचं. या कुकरच्या मी 2 शिट्ट्या काढून घेत आहे. मी आवळे आता थंड आवळे झाल्यानंतर त्याचे बी काढून घेतलेलं आहे. आणि आपण आता हा एक पाव गूळ घेतलेला आहे. अर्धा किलो आवळे होते, तर आपण ते आता कढईमध्ये टाकू आणि परतून घेऊ. त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि त्याला परतून घ्यायचं आहे. साखरेऐवजी आपण गूळ घातलेला आहे. साखर ही शरीराला घातक असते. तर आवळा खाण्याचे फायदे असे आहेत की आवळ्यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट तसेच कॅल्शियम आहे. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. आवळा खाल्ल्यामुळे हृदय निरोगी राहते. बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल ची निर्मिती होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आता गुळाला हळूहळू पाणी सुटलेलं आहे. आवळा खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती देखील वाढते. केसाचे आरोग्य चांगले राहते. केस काळे, लांबसडक, चमकदार राहते आणि त्वचाही निरोगी राहते. असा हा आपला बहुगुणी आवळा आहे. ताजा आवळा खाल्ल्याचे खूप फायदे आहेत, परंतु सीझन संपल्यानंतर आपल्याला आवळे भेटत नाही. त्याच्यासाठी आपण मोरावा करून ठेवायचा आहे. आपला गुळाचा मोरावा आता तयार झालेला आहे. छान असा पाक तयार झालेला आहे. काही वेळेस थंड झाल्यानंतर कधी कधी पाणी सुटतं, तर पुन्हा एकदा गॅस लावून घट्ट करून घ्यायचं आहे आणि सारखं हलवायचंय त्याला. कारण गुळ असल्यामुळं काय होतं की तो लवकर जळतो. आता आपला मोरावळा तयार, पौष्टिक असा मोरावळा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.